मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सभागृहात गोंधळ झालाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। सर्वपक्ष बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। मराठा आरक्षण बैठकीला विरोधक का आले नाहीत, त्याचा बोलवता धडी कोण आहे, असा सवाल आमदार आशिष शेलारांनी विरोधकांना सभागृहात केलाय। तसंच आरक्षणावरून विरोधक राजकारण करतायत असा आरोपही शेलारांनी केला। याला उत्तर देत सरकारकडून मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला जातोय असा आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी केलाय। ताताना बरोबर होतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धनी आहे? अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय। आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। ओबीसीना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची भांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा। विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता? ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय, ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांचं यांना ऐकून तर घ्या। विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय।